पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। यया बोला संजयो म्हणे जी एरेरांचे मी नेणे परी आयुष्य तेथे जिणे हे पुढे की गा। मंडळी, कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं हे आता सर्वांना श्रुत आहे. पण ते युद्ध होण्याचं कारण काय? त्याचबरोबर त्याला कुरुक्षेत्र का म्हणतात? ते किती मोठं आहे, किती विस्तीर्ण आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनामध्ये घोळत असतात. तर कुरुक्षेत्र म्हणजे कुरुवंशाचा मूळ राजा कुरु, त्या कुरुच्यामुळे त्या नावानं त्या संपूर्ण विभागाला, त्या संपूर्ण त्या कालच्या विस्तीर्ण पटांगणाला कुरुक्षेत्र असं नाव पडलं. ते कुरूंच्या मालकीचं होतं. कुरु राजाच्या मालकीचं असल्यामुळे त्याला कुरुक्षेत्र म्हणत होते. कौरव आणि पांडव यांचं घणाघाती युद्ध याच कुरुक्षेत्रामध्ये झालं. पण का? याचं कारण काय? याची पूर्वपीठिका अशी आहे थोडीशी, की पंडूराजा राज्याचा मालक झाला. पुढे पंडूराजा दिवंगत झाला काही कारणानं, आणि त्यानंतर गादीवर कोणी बसावं तसं गादीवर बसण्याचा हक्क, मालकी आणि नैतिकतेच्या दृष्टीनं भीष्माचार्यांचा खरा अधिकार होता. पण भीष्माचार्यांनी त्यावेळेलाच 2 प्रतिज्ञा केल्या होत्या काही कारणामुळं. एक पहिली प्रतिज्ञा केली होती की मी आयुष्यभर लग्न करणार नाही, ब्रह्मचारी राहील. आणि दुसरी प्रतिज्ञा केली होती की मी स्वतः गादीवर केव्हाही बसणार नाही. या मोठ्या लोकांच्या प्रतिज्ञा इतक्या शब्दाला बांधिलकीच्या असतात. प्राण जाई परी बचन न जाई. प्राण जाईल पण केलेली प्रतिज्ञा, दिलेले वचन मोडू शकत नाहीत. अशी ही थोर माणसं असतात. अशी भीष्म प्रतिज्ञा यांनी केली म्हणून यांचं नाव पडलं भीष्म. कोण अशी प्रतिज्ञा करेल? मग अर्थातच पंडूच्या पश्चात या हस्तिनापुराच्या गादीवर, भारताच्या साम्राज्यावर कोणी बसायचं? आणि शेवटी निर्णय झाला की धृतराष्ट्राला गादीवर बसवायचं म्हणून. आणि पंडूच्या पश्चात धृतराष्ट्राला गादीवर बसवलं. पण धृतराष्ट्र हा असा होता की त्याला 100 मुलं होती आणि 1 मुलगी होती. त्या सगळ्यात दुर्योधनाचं हा ऐकत होता आंधळा धृतराष्ट्र. दुर्योधनाने सांगावं यांनी ऐकावं. वास्तविक शासन धृतराष्ट्राच्या हातात, परंतु मुलगा सांगेल तसं ऐकायचं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एके ठिकाणी फार गोड म्हटलंय, पुत्रस्नेहे मोहितू धृतराष्ट्रासे पुसतू संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. ज्ञानेश्वर महाराजांनी शेरा मारलाय, अंडरलाईन केली पाहिजे त्या उवीच्या 1/4 भागावर, की पुत्रस्नेहे मोहितू. मुलाच्या प्रेमानं मोहित झालेली माणसं काय करतील काही सांगू शकत नाही. मुलाच्या मोहामुळे संपूर्ण इस्टेट खलास होते. धृतराष्ट्राचं हेच झालं की संबंध कौरवांचं राज्य खलास झालं. केवळ
दुर्योधनाचं ऐकलं. पुत्राचा स्नेह असल्यामुळे, पुत्राचा मोह असल्यामुळे मुलांचं ऐकून युद्ध केलं. त्याचा परिणाम कुरुवंश खलास झाला. वास्तविक पंडूराजा निवर्तल्यानंतर हस्तिनापुराच्या राज्याचे वारसदार पंडूचे पुत्र होते पांडव. परंतु धृतराष्ट्र गादीवर बसला आणि दुर्योधनाचं आणि या पांडवांचं पहिलंच आंतरिक वैर होतं भाऊबंदकीचं. म्हणून महाराज, भाऊबंदकी अतिशय वाईट असते. या भाऊबंदकीमुळे अनेक कुटुंब बर्बाद झालेली आहेत. अनेक कुटुंब गावोगाव अंधाधुंद हिंडतायत. वंश परंपरेची असलेली इस्टेट भाऊबंदकीच्या भांडणामुळे ती सगळी जाते निघून. तेव्हा भाऊबंदकी अतिशय वाईट. हे 100 कौरव आणि 5 पांडव, पण या चुलत भावांचं जमत नव्हतं. लहानपणीच्या शिक्षणापासूनच वाटत होतं आपल्यापेक्षा पांडव हे श्रेष्ठ आहेत. धनुर्विद्येमध्ये द्रोणाचार्याकडून अर्जुनाने इतकी विद्या अवगत केली होती की द्रोणाचार्य अर्जुनावर खुश असायचे. आणि भीमाने सुद्धा बलरामाकडून गदायुद्ध असा शिकला होता की गदायुद्धाला कोणाची तोड नव्हती. जसा दुर्योधन गदायुद्धामध्ये निष्णात होता, त्यापेक्षाही भीम अतिशय गदायुद्धामध्ये निष्णात होता. पांडवाला गादीवर बसू द्यायचं नाही म्हणून विविध प्रकारच्या क्लुप्त्या काढून पांडवांना या राज्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला या कौरवांनी. अगदी शेवटची गोष्ट म्हणजे जुगार खेळ. जुगार. त्यावेळेला दुर्योधनाने कर्णाला सांगितलं की कर्णा, आपण पांडवांना द्यूत खेळण्याचं निमंत्रण देऊ आणि ते द्यूत खेळल्याशिवाय राहणार नाही. कारण राजघराण्यामध्ये द्यूताचं आमंत्रण स्वीकारत असतात, नाही म्हणत नाही, आणि युद्धाचं आमंत्रण स्वीकारत असतात, नाही म्हणत नाही. ज्याप्रमाणे सवाष्णीच्या पुढे कुंकू केलं की तिने कपाळ मागे सारायचं नाही, त्याचा स्वीकार करायचा. तसं क्षत्रियाने युद्धाचं आमंत्रण दिलं तर स्वीकार करायचा. त्याचप्रमाणे द्यूताचं आमंत्रण दिलं तर स्वीकार करायचा, असं मानलं जात होतं त्या काळामध्ये. तसं पाहिलं तर जीवनामध्ये जुगार हा वाईटच आहे. जुगार माणसाचं सर्वस्व खलास करतो. तेव्हा दुर्योधनाने जुगारीचं आमंत्रण धर्माला दिलं आणि धर्मराजाने ते स्वीकारलं. वास्तविक स्वीकारायला नको होतं की आम्ही जुगार खेळणार नाही, पण काय करणार. विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाशाचा काल आला म्हणजे माणसाला विपरीत बुद्धी सुचते. मनात नसलं तरी तो आपोआप घसरत जातो विनाशकाल आला की. धर्मराजाने सुद्धा दुर्योधनाचं जुगारीचं आमंत्रण स्वीकारलं. त्याप्रमाणे भीम, 5 पांडव एका बाजूला आणि तो सोंगट्याचा पोट द्यूत मांडलं आणि हे जुगार खेळत होते. एक एक जण टाकत होते असे ते हातामधले फासे असे एकत्र करून दुर्योधनाने टाकायचं आणि मोठ्याने ओरडायचं 6 की 6च पडले पाहिजेत. पहिल्यांदा मात्र 2-3 वेळा असं झालं. असे फासे हातामध्ये घेऊन हातामध्ये चाळवले आणि जमिनीवर फेकले. 6 म्हटल्याबरोबर 5च पडले. अरे म्हटले, मी 6 म्हणले तरी 5 कसे पडले. माझ्या हुकमाप्रमाणे ते फासे झाले पाहिजेत. कारण जे फासे केले होते ते अशा विशिष्ट प्रकाराच्या रीतीनंच केले होते की कौरव सांगतील त्याप्रमाणे ते फासे पडले पाहिजेत. परंतु तसे फासे पडत नव्हते. 3-4 वेळा दुर्योधनाने ते फासे टाकले पण उलटे पडले. दुर्योधनाच्या लक्षात आलं. दुर्योधनसुद्धा अतिशय हुशार होता. लक्षात ठेवा महाराज,
कौरवांच्या बाजूला दुर्योधनासारखा धूर्त नव्हता आणि पांडवांच्या बाजूनं श्रीकृष्णासारखा धूर्त नव्हता. धूर्त जितका श्रीकृष्ण जवळजवळ तितकाच दुर्योधनसुद्धा धूर्त होता. फक्त त्याची दुष्ट वृत्ती होती म्हणून त्याला लोक वाईट म्हणतात, नाही तर दुर्योधनासारखा बुद्धिमान, राजकारण धुरंधर आणि धूर्त नव्हता. फक्त फरक एवढाच की श्रीकृष्ण राजकारणात असे धूर्त होते की आपण जे करू त्याचे परिणाम काय होतील हे लक्षात घेऊन मग कार्याला सुरुवात करायची, अशी कृष्णाची नीती होती. आणि दुर्योधनाची मात्र नीती अशी होती की आपण जे करू तेच करायचं, पुढं त्याचं काय होईल याचा विचार नाही. असा फरक होता. म्हणून दुर्योधन त्याला अपयश प्राप्त झालं आणि श्रीकृष्ण पांडवाच्या बाजूने असल्यामुळे त्यांना यश प्राप्त झालं. दुर्योधनाने जुगार खेळायच्या वेळेला ओळखलं आणि पुन्हा म्हटलं 8 म्हणल्यावर 4च पडले. दुर्योधन म्हणलं असं कसं झालं, अशी जर फासे उलटे पडायला लागले तर आपण संबंध राज्य गमावून बसू. दुर्योधनाच्या लक्षात आलं आणि त्यानं सांगितलं की भीमाला या जुगारीच्या इथे बसू देऊ नका, त्याला बाहेर काढून द्या. धर्माने विचारलं का? म्हणले काय नाही, तो जर इथे असेल द्यूत खेळताना, जुगार खेळताना, तर आम्ही जुगार खेळायला तयार नाही, त्याला इथून उठून लावा. दुर्योधनाचा शब्द म्हणून धर्मानं सांगितलं भीमा बाहेर जा. याचं कारण कोणाच्याच लक्षात आलं नाही. फक्त हा काळा मनुष्य फार हुशार, प्रत्यक्ष तो कृष्णम वंदे जगद्गुरु सर्वश्रेष्ठ असल्यामुळे त्याच्या लक्षात आलं. दुर्योधनाला धर्माने विचारलं भीमाला का उठून लावलंस? दुर्योधनाने सांगितलं की धर्म तुला काय सांगू, उठून लावलं एवढंच बास, मी काही जास्ती बोलत नाही. कारण दुर्योधनाला ठाऊक होतं की फासे टाकले आणि त्या फाशाकडे भीमाने पाहिलं की ते फासे भीमाला भीत होते. भीमाने धाकाने पाहिलं तरी दुर्योधनाने 8 म्हणलं तरी त्याचे 4च पडायचे, उलटा पडायचा. आणि ज्या वेळेला भीमाला बाहेर पाठवलं त्या द्यूतागारातून, त्यावेळेला शकुनी मामाने सांगावं दुर्योधनाने फाशी टाकावे आणि म्हणतील ते फाशी पडावे. आणि ज्या वेळेला धर्माकडे खेळायची वेळ यावी तेव्हा धर्माने ते फाशी हातामध्ये असे चाळले आणि टाकले. 9 म्हटलं की 7च पडायची, विषम फाशी पडायची. असं सगळं संपत्ती गेली, राज्य गेलं, शेवटी काय पणाला लावणार? धर्मराजे हरले. शेवटी सगळे हसायला लागले. पांडवांच्या लक्षात आलं की अरे आपला अपमान झाला, आपण हरलोत, काय करायचं आता? ती संधी साधून दुर्योधन अतिशय चाणक्य होता, तसा दुष्ट प्रवृत्तीचा होता. तो म्हणला धर्मा आता एकच संधी तुला देतो, तेवढी संधी तुझ्याजवळ तर सगळं मी जिंकलं, आता काही राहिलं नाही तुझं. राज्याचा अर्धा वाटा सुद्धा तुझा जिंकला, तुझं काही राहिलं नाही. आता एक शिल्लक आहे, तेवढं जर पणाला लावत असतील तर बघ, नाहीतर सगळं जिंकलंय. चला बोल बोल म्हणले. तयार आहेस का म्हणले. काय पणाला लावायचं? काही नाही म्हणले. आता तुझी जी अर्धांगिणी द्रौपदी तिला पणाला लाव. वास्तविक पत्नीला जुगारामध्ये पणाला लावणं हे राजधर्माला शोभत नाही. परंतु मगाशी सांगितलं ना मी, विनाशकाले विपरीत बुद्धी. धर्मराजा तयार झाले. बाकीच्यांना या भावांना मान्य नव्हतं, पण धर्मराजा पुढे बोलावं कोणी? थोरल्या भावाच्या पुढे बोलत नसे इतकं थोरल्या भावाला मान देत असत. धर्मराजाचा मान होता पांडवामध्ये. शेवटी ठरलं म्हणले द्रौपदीला लावली पणाला. म्हणून फासे घेतले हातामध्ये. शकुनी मामाने सांगितलं माग 8 म्हणून असे फासे टाकले, असे हातामध्ये घुसळून टाकले. 8 म्हणल्यावर 8 पडले. सगळे असले धर्मा जिंकलं की नाही? आण द्रौपदी कुठे आहे ती? म्हणले ती वाड्यामध्ये. दुःशासना
खेळ संपला, द्रौपदीला सुद्धा जिंकली, जा आता आण, घेऊन तिला. द्रौपदीला आणली दुर्योधनानं, पण कशी आणली? ज्यावेळेला दुःशासन आणायला गेला, दुर्योधनाचा धाकटा भाऊ, त्यावेळेला द्रौपदी अस्पर्शी होती, केस मोकळे सोडले होते आणि एकटी बसली होती अस्पर्शी जागेमध्ये. दुःशासन एकदम आतमध्ये गेला आणि म्हणला, वहिनी चला, आम्ही तुम्हाला जिंकलंय, चला. म्हणले, भाऊजी कुठे चला? चला म्हटले, तुम्हाला जिंकलंय, सभेमध्ये चला. म्हणले, भाऊजी चला कसं म्हणता? मी अस्पर्श आहे, मला 3 दिवस स्पर्श करायचा नाही, आणि तुम्ही म्हणता येऊ कशी मी तिथे एवढ्या मोठ्या सभेमध्ये, कशी येऊ? दुःशासन म्हणला, येत नसेल तर तुला उडून न्यावं लागेल. भाऊजी नका म्हणले, 3 दिवस जाऊ द्या, नंतर येईल. दुःशासन परत गेला. का रे म्हणले, द्रौपदीला आणलं का? दुर्योधन म्हणला, आणलं का? दुःशासनाने सांगितलं की नाही, ती अस्पर्श आहे. अरे असू दे, जशी असेल तशी घेऊन ये. थोरल्या भावाचा हुकूम, दुःशासन गेला. दुष्ट प्रवृत्तीची ही माणसं. आणि त्या द्रौपदीला म्हणले, वहिनी चला, बोलवलंय, जशा स्थितीत आहात तशा स्थितीत बोलवलंय. ती म्हणली, अहो मला स्पर्श करू नका. दुर्योधन गेला आणि तिच्या केसाला धरलं, फर 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 ओढत तो घेऊन चालला. आणि ओढत ओढत ती एक वस्त्रा होती, तिला सभेमध्ये आणली. पण वर्णन केलंय, भरी सभामो द्रौपदी ठाडी, भरी सभामो द्रौपदी ठाडी, राखो लाज हमारी, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी. तिला त्या भर सभेमध्ये आणलं. त्यावेळची ती कौरवांची हस्तिनापुराला, म्हणजे आजची दिल्ली, या दिल्लीत ती लोकसभाच होती. लोकसभेमध्ये त्या द्रौपदीला एक वस्त्र असताना ओढून आणली. आणि कर्ण म्हणतोय, नाहीतर कर्ण हा अतिशय भक्त होता, श्रेष्ठ होता, सात्विक प्रवृत्तीचा होता. ज्या वेळेला दुर्योधनाने सांगितलं होतं कर्णाला, कर्णा आपल्याला विश्वजित यज्ञ करायचा आहे, या आपल्या देशातले सगळे राजे जिंकून आणायचे आणि यज्ञ करायचं आहे, त्याची नेमणूक तुला केली आहे. कर्ण म्हणला, दुर्योधना मी जाईल. म्हणले, तू मला राजा बनवलंय अंग देशाचा, मी सूतपुत्र म्हणून मिरवत होतो, पण तू मला राजा केलंयस, तुझं मी ऐकतो, काही हरकत नाही. दुर्योधनाने सांगितलं की तुझ्याबरोबर सैन्य देतो 1 अक्षवेळी, आणि सबंध राजे राजवाडे जिंकून त्यांची संपत्ती सगळी घेऊन यायची. कर्ण खाली पाहायला लागला. दुर्योधन विचारतो, कर्णा खाली का पाहतोस, कुठलं संकट वाटलं? म्हणले, दुर्योधना तू माझा मित्र आहेस, आणि मित्रत्वाच्या नात्याने मी सूतपुत्र असून मला तू राजा बनवलंस, मला मोठा सन्मान दिला, आणि राजाच्या ओळीला सिंहासनावर बसायचा मान दिलास मला. तुझा शब्द मला मोडता येत नाही, परंतु नाईलाज आहे, मी संबंध भारतातले सम्राट जिंकून आणीन, त्यांची संपत्ती सगळी घेऊन येईल, फक्त एक माझ्याच्याने होणार नाही, मी द्वारकेवर स्वारी करणार नाही. इतकी श्रीकृष्णावर कर्णाची श्रद्धा होती, इतका कर्ण सर्वश्रेष्ठ होता. जुगार खेळायच्या वेळेला सुद्धा दुर्योधनाला कर्णाने सूचना केली, अरे जुगार खेळून राज्य मिळवणं, यांना जिंकणं हे खरं नाही, तुला जिंकायचंच असेल तर धर्म, अर्जुन, भीम, नकुळ, सहदेव यांच्या समोरासमोर युद्ध कर आणि त्यांना जिंक. नाही म्हटले, असाच काही डाव केला पाहिजे. अरे त्याच्या बाजूला कर्ण हा महारथी आहे, धनुर्धारी आहे, भीम हा गदा युद्धामध्ये श्रेष्ठ आहे, असं फसून जुगार खेळूनच त्यांना जिंकलं पाहिजे असं आम्हाला मामाने शिकवलंय. माहिती आहे महाराज, आपण सर्वांना मंडळी ठाऊक आहे की कौरवांचा मामा कोण होता? गांधारीचा भाऊ. त्या कौरवाच्या मामाचं नाव होतं शकुनी. त्याचं नाव होतं शकुनी, पण तो पक्का अपशकुनी होता.
काहींची नावं खूप चांगली असतात, फार नावं चांगली असतात. आमच्या आळंदीला सुवर्ण पिंपळाला एक जण प्रदक्षिणा घालत होते गृहस्थ, रोज प्रदक्षिणा घालायची, उन्हाळ्यात सुद्धा प्रदक्षिणा घालायची. मी मंदिरातच राहत असल्यामुळे एक दिवशी त्यांना बोलावलं आणि विचारलं, म्हणलं आपण उन्हामध्ये सुद्धा रोज सुवर्ण पिंपळाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रदक्षिणा घालता, कशा करता? म्हटले मी असं ऐकलं आहे की रुक्मिणीनं 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या म्हणून त्यांना तेजस्वी, ज्ञानसंपन्न आणि जगामध्ये सर्वश्रेष्ठ अशी 4 पुत्र झाले. तेव्हा मला मुलगा नाही, इस्टेट भरपूर आहे परंतु मला मुलगा नाही. तेव्हा मुलगा होण्याकरता मी या सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालते. म्हटलं असं होय? म्हटलं तुम्हाला मुलगा नाही? म्हणले नाही. अजिबात पुत्र नाही? म्हटले मला पुत्र नाही. म्हणले तो पुत्र प्राप्त व्हावं म्हणून मी सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालतो. असं होय? तुमचं आडनाव काय? ते म्हणले माझं आडनाव अष्टपुत्रे. आडनाव अष्टपुत्रे आणि हे काही पुत्र नाही. तसं या शकुनीचं नाव शकुनी, पण तो पक्का अपशकुनी होता. अशी खूप नावं असतात की नाव खूप चांगलं असतं पण नावाप्रमाणे कृती वा त्याच्या जीवनात काहीच नसतं. तेव्हा शकुनीने सांगितलं म्हणून मी त्याला जुगारीमध्ये जिंकणार आहे. म्हणजे कर्णाने चांगलं सांगितलं तरी दुर्योधन ऐकत नव्हता. कर्ण इतका सात्विक होता, पण ओढाळाचे संगे सात्विक बिघडली. वाईटाच्या संगतीमध्ये चांगला सुद्धा बिघडतो. कर्ण हा सात्विक, चांगला, सज्जन, पण या कौरवांच्या संगतीत असल्यामुळे तो या चांडाळ चौकडीमध्ये त्याचं सुद्धा नाव आलं. ही चांडाळ चौकडी तेव्हा नाव पडले कौरवांच्या कालामध्ये 5000 वर्षापूर्वी. ही चांडाळ चौकडी आहे. कोण कोण? दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि चौथा यांची संगती करणारा कर्ण, ही चांडाळ चौकडी मानली जाते. तेव्हा मंडळी मी आपल्याला सांगत होतो की द्रौपदीला ओढून आणली तेव्हा कर्ण म्हणतोय बसून, अरे दुःशासना पाहतोस काय? ओढ तिची साडी, कर तिला नग्न, पाहू दे सगळ्या लोकाला. इतकी दुष्ट प्रवृत्ती झाली होती कर्णाची. म्हणून दुःशासन गेला आणि द्रौपदीची साडी ओढायला लागला. तिने साडी सांभाळण्याचा प्रयत्न केला, परंतु दुःशासनाच्या ताकदीपुढे ती स्त्री, एक साध्वी पतिव्रता काय करणार? तिनं आपल्या 5 पतीकडे पाहिलं, भीष्माचार्यांच्याकडे पाहिलं आणि तिने हाका मारली, मामंजी हे बरं दिसतंय का? कोण सोडवणार? भीष्माचार्यांनी खाली मान घातली. मी हे कशा करता सांगतो? शेवटी तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. चक्रपाणी वाचून कोण सोडवेल? म्हणून द्रौपदीनं हात सोडून दिले आणि त्या परमात्म्याचा धावा केला. लाज रखो मेरी कन्हैया, लाज रखो मेरी कन्हैया, मैं गरीब तुम करुणा सागर, मैं गरीब तुम करुणा सागर, दुष्ट करत बल ज्वारी कन्हैया, लाज रखो मेरी कन्हैया, लाज रखो मेरी. भगवंतानी वस्त्र पुरवली आणि द्रौपदीची लाज राखली. आपण लक्षात ठेवा मंडळी, वितुष्ट आलं म्हणजे कुठपर्यंत जात असतं. देशधडेला लागले पांडव, वनवासात राहायला लागले. 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास असं त्या पणामध्ये ठरलं होतं. त्या दिवशीपासून वनवासाला निघून गेले. या पांडवांना ठार मारण्याकरता दुर्योधनाने प्रयत्न केला लाक्षागृहात. त्यावेळेला सुद्धा या प्रभूनं त्यांना वाचवलं. अनेक प्रसंगाला भगवंतांनी त्यांना वाचवलं. असे किती प्रसंग सांगू मी? आपल्याला वेळ थोडा असल्यामुळे जास्ती सांगता येत नाही.
तेव्हा पुढचा भाग म्हणून आपल्याला सांगायचं की ह्या सगळ्या पाची पांडवांनी आणि तिची आई पांडवांची कुंती ही वणवण करत जंगलामध्ये रानामध्ये हिंडत होते, वनवासामध्ये हिंडत होते। एक दिवशी द्रौपदीचं स्वयंवर ठरलं आणि द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये सगळ्या राजे रजवाड्यांना निमंत्रण दिलं। त्यामुळे सगळे राजे रजवाडे सगळे आले आणि त्या स्वयंवराला आपल्या सिंहासनावर बसवलं। आणि द्रुपदानं जो प्रवक्ता होता त्याला सांगितलं की स्वयंवराची आज्ञा द्या। तेव्हा तो प्रवक्ता म्हणाला, या ठिकाणी वर मासा टांगलेला आहे, मच्छ टांगलेला आहे आणि तो सतत फिरता आहे। जो खरा धनुर्धारी योद्धा शूर असेल त्यांनी खाली पाण्यामध्ये पाहायचं आणि वरच्या माशाच्या फिरत्या माशाचा आक्षेवेध करायचा, डोळा फोडायचा। जो असा धनुर्विद्येमध्ये तज्ज्ञ असेल त्यानं तो माशाचा डोळा जर फोडला तर माझी मुलगी द्रौपदी त्याच्या गळ्यामध्ये माळा घालील आणि त्याला वरेल। असं स्वयंवर मांडलं होतं आणि सगळं स्वयंवर तो मंडप गच्च भरला होता। पण तिथे प्रवक्त्याने सांगितल्यावर कुणीच उठेना, सगळे खाली माना घातले। कोण उठणार? भगवान श्रीकृष्ण सुद्धा तिथे गेले होते। सगळीकडे पाहिलं, दोघंच सगळ्या सभेकडे पाहत होते, बाकीच्यांनी खाली माना घातल्या होत्या। पहिला सगळ्या बसलेल्या सभेकडे पाहणारा कर्ण, त्याची हिंमत होती, स्वतःची आत्मविश्वास होता की मी खाली पाहून वरच्या मच्छाचा आक्षेवेध करेल। बाकी सगळे खाली माना घालून बसले होते आणि पांडवांचा तर अज्ञातवास संपला नव्हता, त्यामुळे ते खाली मान घालून बसले होते। आणि दुसरा सगळ्या सभेमध्ये वर मान करून पाहत होता तो भगवान श्रीकृष्ण। त्या श्रीकृष्णाने सगळीकडे पाहिलं। द्रौपदी आतुरतेने पाहतीये, कोण उठतंय? कोणीच नाही का काही याच्यामध्ये? तितक्यात कर्ण उठला, तिथे गेला, बाण लावला, खाली पाण्यात पाहायला लागला। प्रत्यंच्या धनुष्याची आकर्णं ओढली, ताणली आणि तो मच्छाक्षवेध करणार। तितक्यामध्ये द्रौपदीला वाटलं की अरे माझं स्वयंवर यशस्वी होणार, हे स्वयंवर आपल्याला मान्य नाही, काय करायचं? तेव्हा द्रौपदीच्या लक्षात आलं, ती राजकन्या होती, तिनं भगवान श्रीकृष्णाकडं करुणामय दृष्टीनं पाहिलं। भगवान श्रीकृष्णाने उजव्या पायाचा अंगठा उडवला आणि त्या खुणेने द्रौपदीने ओळखलं की हे स्वयंवर नामंजूर करायचं। म्हणून द्रौपदी मोठ्याने ओरडली की हे स्वयंवर मला मान्य नाही। कर्णाचा अपमान झाला। प्रत्यंच्या खिचली होती, फिरत्या मच्छाचा आक्षेवेध खालच्या पाण्यात पाहून करायचा। यानं पाहिल्याबरोबर द्रौपदीने, यानं अंगठा उडवल्याबरोबर द्रौपदीनं हे स्वयंवर मान्य नाही म्हणून सांगितलं। तोच आकर्ण खेचलेला बाण कर्णानं खाली घेतला आणि श्रीकृष्ण जिथे बसला होता त्या कृष्णावर सोडला, कृष्णाच्या पायाचा अंगठा फोडला। मला आपल्याला सांगायचे मंडळी, शेवटी पांडवातला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी त्याला आठवण करून दिली श्रीकृष्णानं की आता अज्ञातवासही संपलाय, आता हीच संधी आहे द्रौपदी मिळवण्याची। अर्जुन गेला आणि मच्छाक्षवेध केला। द्रौपदीने अर्जुनाच्या गळ्यामध्ये माळ घातली। 12 वर्ष वनवासून 13 वर्ष अज्ञातवास संपल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला पाठवलं धर्मानं, कृष्णा अरे दुर्योधनाला कोणी समजायचं रे, तू तरी जाऊन सांग, जा, आम्हाला अर्ध राज्याचे मालक आम्ही आहोत, ते दे आम्हाला, जा। भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुराला गेले यांचा दूत म्हणून बनून, नाहीतर हा सर्वसर्वेश्वर एके ठिकाणी नामदेवराय म्हणतात याची सत्ता केवढी आहे। तुझे या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या सत्ते, तुझी या सत्तेने। ऐसा तू व्यापक ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणोनी
शरण आलो वर्म हे जाणून. अशी ज्याची सत्ता. पण भक्ताच्या प्रेमापोटी या पांडवांचा शिपाई दूत म्हणून कौरवाच्याकडे गेला आणि दुर्योधन त्या श्रीकृष्णाला सामोरा आला. सामोरा आल्यानंतर दुर्योधनाने सांगितलं, कृष्णा आपलं चर्चेमध्ये काय ठरेल ते ठरेल, पांडवांना अर्ध राज्य द्यायचं का काय द्यायचं, परंतु अगोदरच सांगतो तू आलायस, मी आदरपूर्वक तुला जेवणाचं आमंत्रण देतो, जाताना माझ्याकडे भोजन घेतल्याशिवाय जाऊ नका. श्रीकृष्णाने सांगितलं, दुर्योधना तू भारताचा चक्रवर्ती सम्राट असला तरी मी पांडवांचा, मी द्वारकाधिपतीने मी पांडवांचा शिपाई म्हणून आलो आहे, तुझं निमंत्रण मी घेऊ शकत नाही. तेव्हा पांडवांचा मी द्यूत आहे, मी पांडवांचा शिपाई आहे. कृष्ण सभेमध्ये गेला, दुर्योधनाच्या सभेमध्ये चर्चा झाली आणि कृष्णाने सांगितलं अर्ध राज्याची मालक पांडव आहेत, त्यांना राज्य दे. दुर्योधन म्हणला अर्ध राज्य तर नाहीच देणार, शक्यच नाही. म्हटलं मी मालक आहे. कृष्णाने सांगितलं अरे त्यांना जगण्यापुरती 5 गावं दे. दुर्योधन निकाराने म्हणला, कृष्णा तू आलायस मध्यस्थी करायला, अरे कणभर मातीसुद्धा त्याला देणार नाही, सुईच्या टोकावर बसेल एवढी मातीसुद्धा यांना देणार नाही. यांना राज्य मिळवायचंच असेल तर युद्ध करूनच मिळवावं लागेल. श्रीकृष्ण निघून गेले. पांडवांना सांगितलं युद्धाची तयारी करा. कौरवांनी युद्धाची तयारी केली, पांडवांनी युद्धाची तयारी केली. दुर्योधन श्रीकृष्णाकडे मदत मागायला गेला, तो डोक्याजवळ बसला आणि अर्जुन गेला मदत मागण्याकरता, तो पायाजवळ बसला दास म्हणून. भगवान श्रीकृष्ण जागे झाल्याबरोबर अर्जुनाला पाहिलं, सांगितलं अर्जुना का रे आलास. म्हणले युद्ध ठरलंय. कृष्णा लगेच दुर्योधन म्हणला, कृष्णा मी पहिला आलो आहे, मला पहिला मागण्याचा हक्क आहे. म्हणले माग काय पाहिजे. म्हणला तुझं सगळं सशस्त्र सैन्य मला पाहिजे. म्हणले घेऊन जा. दिलं, शब्द दिला. अर्जुनाकडे पाहिलं, अर्जुना तुला रे. अर्जुन म्हणला कृष्णा जाऊ दे सगळं सशस्त्र सैन्य, मला काही गरज नाही, तू एकटा मला झाला तरी पुष्कळ झालं. सर्वसंगी विटाला तू एकाला आवडशी, अरे तू एकटा मिळालास तरी पुष्कळ झालं. अरे पण मी एकटा आहे, पण न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगे न युक्तीच्या 4. मी शस्त्र हातामध्ये धरणार नाही, 4 गोष्टी युक्ती सांगेल. अर्जुन म्हणतो कृष्णा अरे तू एक सांगितलं तरी मला जय मिळणार आहे. त्याप्रमाणे युद्धाची तयारी झाली. सैन्य सगळं कुरुक्षेत्रावर जमलं. दोन्ही बाजूला सैन्य उभं राहिलंय. अर्जुनाने सांगितलं कृष्णा माझा दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेऊन उभा कर, दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेऊन उभा कर. भगवंतानं अर्जुनाच्या आज्ञेप्रमाणे वास्तविक सबंध विश्वावर ज्याची सत्ता, याच्या सत्तेने पावके 10वे वर्षावे जळे, म्याची निमेला साता काळग्रसित असे भूता. ही सगळं सामर्थ्य याचाही याची सत्ता आहे. परंतु हा भगवान श्रीकृष्ण त्यांनी सारथ्य पण पत्करलं. अर्जुनाचं घोडे हाकण्याचं काम, कोचमनचं काम, हलकं काम केलं. कशा करता. भक्त समागमे सर्व भावे हारी, भक्त समागमे सर्व भावे हारी. यांच्या संगतीमध्ये या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. या भगवत भक्तांच्या संतांच्या संगतीत तो राहतो. त्याप्रमाणे अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण स्वतः स्वीकारलं. तिकडे भीष्माचार्य सरसेनापती झाले आणि पांडवांच्या बाजूला भीमसेन, भीम हा सरसेनापती झाला आणि दोन्ही बाजूला सैन्य उभं आहे. अर्जुनाने सांगितलं अर्जुना रथम स्थापयमेच्युत, दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर. अर्जुनाने घोड्याचा लगाम ओढला, रथ पळायला लागला, दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा राहिला. अर्जुनानं सगळं सैन्य पाहिलं, आपलंही पाहिलं आणि दुर्योधनाचं सैन्य पाहिलं. तिथे आपले सगळे नातेवाईक, आपले चुलत भाऊ, आपले काका, आपले मामा, अनेक नातेवाईक हे पाहिले. अर्जुनाला वाटलं अरे अरे यांना आपण मारायचं.
आणि यांना मारून राज्य उपभोगायचं बरोबर नाही. म्हणून अर्जुन कृष्णाला म्हणतो, कृष्णा अरे मी युद्ध करणार नाही, मला युद्ध नको. कारण का, युद्ध केलं तर वर्णसंकर होईल, गुरुजनाला मारून पाप लागेल. गुरुन हत्वा ही महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपि लोके हत्वार्थ कामोस्तु गुरुनी हैव भुंजीय भोगानुरुधिरक प्रदिग्धान पापमेवाश्रय दस्मान हत्वैताना तताईना. अरे यांना मारून पापाचा आश्रय करायचा. अरे गुरुच्या पायावरती डोकं ठेवावं पण त्यांना मारायचं. अरे भीष्माचार्यासारखे श्रेष्ठ श्रीकृष्णा तू सुद्धा त्यांच्या पायावर डोकं ठेवतोस आणि भीष्माचार्यासारख्यांना मी मारायचो, त्यांचा वध करायचा. श्रीकृष्ण हसायला लागले. अर्जुना अरे तुला का वाटतं तू यांना मारणार आहे? अरे हे कोण सृष्टीचा स्वामी आहे, तू त्यांना मारशील का ते तुला मारतील हे ठरवणारा तो आहे. पण तू स्वतः समजतो यांना मारणार आहेस म्हणून. कृष्णा मला माहिती आहे काही असलं तरी मी युद्ध करणार नाही. का संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया. अरे किती घात होईल, पिंडोदक क्रिया लुप्त होईल. मी युद्ध करणार नाही म्हणून अर्जुनाने रथातून खाली उडी टाकली. त्याच्या हातातलं गांडीव गळून पडलं. गांडीवम संस्रते हस्तात त्वच्चैव परिदह्यते न च शक्नुमेवस्थातून भ्रमतीव च मे मनः. त्याचं मन भ्रमिष्ट झालं होतं. त्यांनी रथावून खाली उडी टाकली. श्रीकृष्ण हसायला लागले. अर्जुना अरे क्षत्रिया रणी पळवून जाणे हे कोणसा हे लाजिरवाणे. अरे लाजिरवाणे पळून चाललास? अरे लढ. कुठे पळून चाललायस? कृष्णा कसं लढू रे? अरे भीष्माचार्य द्रोणाचार्य हे गुरु आहेत, कृपाचार्य गुरु, त्यांच्या बाहेर डोकं ठेवावं. त्यांना ठार मारलं तर पाप लागेल रे कृष्णा. भगवान सांगतात अर्जुना अरे लक्षात ठेव हे वध्य आहेत. पापमेवाश्रय दस्मान हत्वैताना तताईना. आतताई म्हणतोयस ना तू. जे महादोष करणारे त्यांची संगती करणारे सुद्धा आतताई ठरले जातात. म्हणून त्यांची संगती केली. भीष्माचार्यांना माहिती आहे की मी तुझी बाजू धरली तरी त्यांनी जाणते असून कोणाची बाजू धरली? अथकेन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः. द्रोणाचार्य जाणते श्रीगुरु असून तू सर्वेश्वर श्रीकृष्ण त्यांना माहिती असून त्यांनी दुर्योधनाची बाजू घेतली. जे दुष्टांची बाजू घेते त्यांना मारल्याशिवाय गत्यंतर नाही. मार. अरे पण कसं मारू? मला हिम्मत होत नाही, पाप लागेल. गुरुनी हत्वा ही महानुभावान. त्यांना मारलं तर पापमेवाश्रय दस्मान. म्हणून अर्जुन भीत होता, युद्धाला भीत नव्हता. त्याने किती युद्ध केली होती. अर्जुन भीत नव्हता युद्धाला, तो युद्धाला भीत नव्हता. तो भीत होता पापाला. आणि आपण भीत नाही पापाला. आपण वाटेल ते करतो. भगवंतांनी त्याला शेवटचा आशीर्वाद दिला आणि शेवटचं सांगितलं की अर्जुना तू भेऊ नकोस, मी आहे तुला. तू का भीतोस? अरे तू मनुस्मर युद्धाचं माझं स्मरण कर आणि युद्ध कर. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणावतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. तू मला समर्पण कर सगळं आणि तू युद्ध कर. सगळ्या धर्माचा स्वभावाचा केलेल्या कर्माचा त्याग कर. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहंतवा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. तुला सगळ्या पापातून मुक्त करील मी, तो भेऊ नकोस. असं आश्वासन मिळाल्यावर अर्जुन रथावर चढला आणि युद्धाकरता तयार झाला. तिकडे समोर भीष्माचार्य आणि इकडे समोर अर्जुन. पहिला रथ फुंकला, पहिला शंख फुंकला. कुणी? पांचजन्यम ऋषिकेशम देवदत्तम धनंजया पौंड्रम दद्मौ महाशंकम भीमकर्म दुर्भुर्कोदरा. श्रीकृष्णाने इकडे शंख फुंकला युद्धाचा, भीमाने शंख फुंकला आणि तिकडे सरसेनापती भीष्माचार्यांनी शंख फुला. घणाघाती युद्ध सुरू झालं होतं. इकडे हा सगळा इतिहास पाहण्याकरता
धृतराष्ट्राने व्यासाच्या प्रसादाने संजयाला तिथे नेमलं होतं सांगण्याकरता. धृतराष्ट्र विचारतोय, सांग, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. काय करतायत सांग. सांगितलं, युद्ध सुरू झालंय. संजय ती बातमी सगळी हकीकत दिल्लीत बसून 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरुक्षेत्रावर पाहत होते. आणि कुरुक्षेत्रावरचं पाहून संजय धृतराष्ट्राला सांगत होता, अर्जुनाला मोह झालाय. अर्जुनाने रथावून खाली उडी टाकली आहे. अर्जुन युद्धाला तयार होत नाही. संजय भोवया वर करून सांगतोय धृतराष्ट्राला, आणि धृतराष्ट्र आंधळा कान देऊन ऐकतोय. त्याला बरं वाटतंय, बरं झालं युद्ध टळलं. मग पुढे काय झालं सांग संजय. संजय सांगतो, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विविध प्रकारानं उपदेश केला, पण अर्जुन ऐकत नाही. तो म्हणतो, पाप होत आहे. पण भगवंतानं महाराज आशीर्वचन दिलंय, आश्वासन दिलंय की तुला मी पापातून मुक्त करेल. आणि अर्जुन रथावर स्थानापन्न झालाय आणि घणाघाती आता युद्धाला सुरुवात होणार आहे. शस्त्राची खणखण, बाणाची सणसण, अशा प्रकारे त्या ठिकाणी युद्ध सुरू व्हायची आता वेळ आली आहे. तेव्हा धृतराष्ट्र विचारतोय आंधळा संजयाला, सांग संजया, कुणाला जय मिळेल नाही सांग. पांडवांचं 7 अक्षौहिणी सैन्य, माझं 11 अक्षौहिणी सैन्य आहे माझ्या मुलाचं, तरी पण जय कोणाचं होईल सांग रे. अरे इकडे समर्थ आहेत, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, ही सगळी समर्थ माणसं आहेत. आणि त्या बाजूला आहे अर्जुन आहे, पण त्याच्या पाठीमागे श्रीकृष्ण आहे रे. अरे तो फार युक्तिबाज आहे. संजया, अरे सांग, मला तर वाटतंय जय माझा होईल, माझ्या मुलाचा जय होईल, दुर्योधनाचा जय होईल, पण तुझं भाकीत सांग कोणाचा जय होईल. तेव्हा संजय सांगतोय, या भगवद्गीतेच्या शेवटच्या श्लोकामध्ये 78व्या श्लोकामध्ये संजय सांगतोय, पण आता कसं सांगावं स्पष्ट. खरं बोललं तर सख्या आईला राज्य येतो, पण खरं तर सांगितलं पाहिजे. तेव्हा धृतराष्ट्राला संजय सांगतो, महाराज, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यया बोला संजय म्हणे, जी येर येरांचे मी नेणे, परी आयुष्य तेथे जिने हे पुढे की गा. दया तेथे धर्मू, धर्मू तेथे सुखागमू, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. कृष्ण विजय स्वरूप निजांगे, तो राहिला असे जेणे भागे, तई जयो लागवेगे तेथेच असे. तो म्हणतो की ज्या बाजूला कृष्ण आहे आणि ज्या बाजूला भक्त आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा, त्याच ठिकाणी तत्र श्री विजय त्यांनाच मिळणार आहे, हे अशी माझी मती आहे. असं प्रत्यक्ष स्पष्टपणे संजय धृतराष्ट्राला सांगितलं. हे ऐकून धृतराष्ट्र खिन्न झाला महाराज. आणि त्याप्रमाणे युद्ध घणाघाती सुरू झालं. 10 दिवस भीष्माचार्यांनी केलं, पुढं द्रोणाचार्य सेनापती झाले, पुढे कर्ण सेनापती झाला, नंतर शल्य सेनापती झाले. सगळे कौरव ठार मारले गेले. आणि शेवटी दुर्योधन राहिला. भीम गदा घेऊन दुर्योधनाच्या पाठीमागे लागला. दुर्योधन पळत सुटला. भीमाने त्याला पकडला आणि मांडीवर लाथ घातली, कारण भीमाने प्रतिज्ञा केली की दुर्योधनाला मारील आणि त्याच्या रक्ताने तुझी विणी घालील. त्याप्रमाणे गदा मारली आणि दुर्योधनाला सुद्धा ठार मारला. पाणी पाणी म्हणून दुर्योधन भारताच्या सम्राटाचा युवराज, परंतु पाणी पाजायला कोणी राहिलं नाही, म्हणून परमेश्वराशिवाय कोणी नाही. परमेश्वर रक्षण करता असल्यामुळे जय कोणाला मिळाला शेवटी, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयोर भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. पांडवांना जय मिळाला आणि धर्मराजा राजसिंहासनावर प्रस्थापित झाले आणि प्रत्यक्ष त्या समारंभाला भगवान श्रीकृष्ण झाले. म्हणून परमेश्वर आपल्याला आश्रयाला मिळावा, त्याच्या चरणी आपण लीन व्हावं, त्याच्यावर श्रद्धा ठेवावी. एवढं सांगून हे प्रवचन मी पूर्ण करतो. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.